अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी अजित पवार यांच्यावर गावागावात जाऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे असं म्हणत कोल्हेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। जी महाविकास आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी जी बिघाडी झालेली आहे त्यामुळे मतदार संभ्रमात आहे। तर हा जो संभ्रम आहे हे संभ्रम दूर करणं गरजेचं आहे। मतदारांनी खरं तर संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिलजी सावंत हेच आहेत आणि आपण ज्यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला त्यांचं खरं तर एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी दोन्ही पक्षांकडे मुलाखती दिल्या होत्या। असं सहसा राजकारणात कधी ऐकिवात येत नाही आणि त्यामुळे इतका जो काही प्रवास होतोय म्हणजे पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढून नंतर BRSमध्ये प्रवेश करून पुन्हा BRSमधून येऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांकडेही उमेदवारीसाठी मुलाखती देणं, मला वाटतं यामध्ये पंढरपूर मंगळवेढ्याचा मतदार हा सुज्ञ आहे आणि हा सुज्ञ मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचंच बटण दाबेल याचा मला विश्वास आहे। मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे। जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते, गद्दारीला क्षमा होत नाही आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय? म्हणजे माननीय अजितदादा 30-35 वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आवाहन करावं लागत असेल। याचाच दुसरा अर्थ हा होतो की जनतेने ठरवलं आहे की महाविकास आघाडीत सत्तेत आणायची, पक्ष फोडणं, चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही। आम्ही 87 लढवतो, आमची तर इच्छा आहे 87 जिंकले पाहिजे। पंढरपूर मतदारसंघ पवार साहेबांना म्हणणार आहे पण मैत्रीपूर्ण लढत होते, मग हे कुठं ताळमेळ नसल्याचं होतं काय? मी तुम्हाला याचं सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये ही जी काही मैत्रीपूर्ण लढत झाली ही काय झाली, कशामुळे झाली, ही निवडणुकीनंतर एकदा अनिलदादांना विजयाचा गुलाल लागला की त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करतो।